विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। शनिवारी अर्थसंकल्प मांडताना अडथळा आणणं तसंच सभागृहाचा अवमान करणं या कारणांवरती त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबर पर्यंत या सर्वांचं निलंबन केलं गेलंय। विधानसभेत बहुमत असावं यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे। तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांचे आमदार काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यासाठी गेले। जोपर्यंत निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे। तसंच कारवाईचा निषेध करत विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला। त्यानंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्याची कृषी, औद्योगिक, आर्थिक व इतर क्षेत्रातील प्रगतीची दिशा दर्शवणाऱ्या अर्थसंकल्पाचे राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असताना सुद्धा या सदस्यांनी माननीय वित्तमंत्री यांना अर्थसंकल्प मांडू देण्यात अडथळे आणणे, सभागृहात बॅनर फडकवणे, घोषणाबाजी करणे, टाळ वाजवणे, भजन म्हणणे तसेच माननीय अध्यक्षांनी सभागृहात वेळोवेळी शांतता राखण्याचे दिलेले निर्देश न पाळून त्यांचा अवमान करणे, अर्थसंकल्पीय प्रकाशनाच्या प्रती विधान भवन परिसरात जाळणे अशा प्रकारचे सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे व राज्याच्या जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतीक असणाऱ्या सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे अत्यंत अशोभनीय गृहणीय वर्तन केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व दिनांक 22 मार्च 1917 पासून 31 डिसेंबर 1917 पर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या परिसरात अधिवेशन कालावधीमध्ये येण्यास बंदी घालण्यात यावी। आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती। अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची चर्चेत आम्ही चिरफाड करू शकलो असतो। अनेक चुका या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत आणि त्यामुळं या सरकारची अब्रू चव्हाट्यावर आणण्याची आम्हाला संधी असताना या सरकारने आमच्या 19 आमदारांना निलंबन केलं आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या कर्जमाफीसाठी आमचं आंदोलन सभागृहात होतं। सभागृहाच्या बाहेर देखील हे आमचं आंदोलन चालू राहील। सभागृहात आमचा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत आम्ही जाऊ आणि या कर्जमाफीवर जनतेत जाऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हीच आमची भूमिका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।